मॅडम काय नाव तुमचं? अक्षता. अक्षता. कुठून आला तुम्ही? नेरूळ. नेरूळ. काय करता तुम्ही? मी बँकर आहे. IDFC मध्ये काम करते. बरं. तुम्हाला हा त्रास कधीपासून आहे कमरेचा? मोस्ट प्रोबब्ली आता ते 2 वर्षापासून आहे, बट आता लास्ट इयर पासून जास्त झालं. आज किती सिटिंग आपली? आता ही सेकंड लास्ट. ओके. पहिल्यापेक्षा कसं आहे? किती टक्के बरं आहे? मीन्स इट्स लाईक ऑलमोस्ट 80%. 80%. ठीक आहे. चल लूज. इथे दुखत ना मग सरळ झोपा. ओके. लूज सोडायचं. बस. लूज सोडा. बिलकुल. रिलॅक्स. आता पोटावर पालतं झोपा. घ्या मोठा श्वास. सोडा. घ्या मोठा श्वास. सोडा. घ्या मोठा श्वास. सोडा. बस. लूज. लूज. सरळ झोपा आता. माझ्याकडे एका कुशीवर फिरायचं, थोडं पुढे या, असं पकडायचं. ठीक आहे. आणि मान असं ठेवा. इथे ना पेन होतं. लूज. 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 ओके. थोडं मागेसारखं मला थोडंसं. बस बस. असं पकडायचं. रिलॅक्स. लूज. लूज. दोन्ही पाय जवळ घ्या. बस. लूज. लूज. बस. लूज. बस. सरळ झोप. आणि एक एक पाय ना मग सरळ उचलून दाखवायचा. कुठे पेन आहे का? एक एक पाय उचलून दाखवा मला. इकडे हा उचला नाही ना. ओके. ठीक. मोठा श्वास घ्या. सोडा. रिलॅक्स. बस. एका साईडने उठायचं, बसायचं. लूज सोडा. ओके. लूज सोडा. असे पकडा दोन्ही हात.
माझ्या फिंगरवर फिंगर ठेवा. ओके. घ्या मोठा श्वास. रिलॅक्स. ओके. ओके. बस बघा चालू कसं वाटतं आता. व्हेरी मच रिलॅक्स्ड. थँक्यू. इट्स गुड नाउ. ओके. या ॲब्सोल्युटली फाईन. थँक्यू. झोपा जरा. मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवतो ती रोज घरी ओके. करायची. हां, दोन्ही पाय आहेत ना जवळ घ्या. ही खास स्पेशल लंबरसाठी एक्सरसाइज आहे. ओके. L4 L5 S1साठी. दोन्ही तिकडे ठेवायचे खाली. मोठा श्वास घ्यायचा. सोडल्यानंतर कमरेचा भाग धीरे 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 वर घ्यायचा. ओके. जेवढं जाईल तेवढा. हां ठीक आहे. करा. श्वास घ्या. सोडा. घ्या वर. रिलॅक्स. बरोबर. आणि 15 सेकंड होल्ड करायचं. किती? ओके. 15 सेकंड होल्ड 15 करायचं. सेकंड. पुन्हा खाली जायचं. ओके. असं 5 वेळा करायचं. किती वेळा करायचं? 5. 5 वेळा. एक झालं. दुसरं असेच पाय ठेवायचे. ओके. हात थोडेसे असे सरळ रेषेमध्ये ठेवा. सेम मोठा श्वास घ्यायचा. सोडल्यानंतर नेक तिकडे असेल अपोजिट साईडला आणि पाय इकडे असतील ह्या साईडला सोडायचे. मान तिकडे असं. ओके. पुन्हा सेम श्वास घेतला सोडला मान इकडे पाय तिकडे. 2 एक्सरसाइज झाल्या. तिसरी एक्सरसाइज सांगतो. कसं असतं की ते L4 L5 S1 L5 S1 मध्ये जास्त स्टिफनेस किंवा तिथे पेन असेल तर ही एक्सरसाइज फार उपयोगी पडते. सायटिकाचा पेन असेल त्याला उपयोगी पडते. ज्या साईडला आपल्याला पेन होतं ती पहिली साईड तो पाय पहिलं वर घ्यायचा असं. ठीक आहे. ओके. असं घेतल्यानंतर हे बेडवरच करायचं. स्पेशल अपोजिट हात घ्यायचा आणि इथे धरायचं. ओके. हा पाय तिकडे हलवायचा नाही. फक्त याला फोर्स द्यायचा. ओके. खेचा तिकडे. मान इकडे करायची. खेचा. ओके. प्रेशर येतो. आज 5 सेकंड होल्ड करायचं. पुन्हा त्याच पोझिशनला यायचं. असं 5 वेळा करायचं. पुन्हा हा ठेवायचा. सेम त्याला पण ज्याला पहिले ज्या साईडला पेन आहे तिकडे पहिले करायचं. त्या साईडला नंतर करायचं. सेम करा तुम्ही आता इकडे हात. हां बरोबर. करेक्ट. नेक अपोजिट साईड. ओके. येतो प्रेशर. येस. या 3 एक्सरसाइज कंपल्सरी ठेवायच्या. ओके. सकाळी तुम्ही दिवसातून एकदा केलं तरी पुष्कळ आहे. उठताना नेहमी एका कुशीवर उठायचं. ओके. उठा. ओके. खुश आहेत? खूप. चला. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच सर. वेलकम.